नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जी काय आपण एक नवीन सिरीज जी आहे ती लॉन्च केलेली आहे BSc नर्सिंग कोर्स बद्दल। आणि मी दररोज संध्याकाळी 9 वाजता जे आहे तुमच्याबरोबर एक BSc नर्सिंग कॉलेजचे जे आहे ते फी स्ट्रक्चर शेअर करणार आहे की कॅटेगरी वाईज तुम्हाला कोणत्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती फीस पडणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला हॉस्टेल आणि मेसची फीस किती लागेल, डिपॉझिट किती द्यावं लागेल, स्कॉलरशिप किती मिळणार आहे, त्याचा एक सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला दररोज संध्याकाळी 9 वाजता याच यूट्यूब चॅनलवर शेअर करणार आहे। तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जुडून राहू शकता। तर पहा, आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत जे काय तुमचं गोदावरी फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग आहे ना जळगावमध्ये। तर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी वाईज जर समजा तुम्ही 2024 मध्ये ॲडमिशन करताय तर तुम्हाला किती फीस देणं पडेल याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर पहा, हा जो PDF आहे लास्ट इयरचा तुम्हाला बघायला भेटेल 2023 चा। 2024 मध्ये यामध्ये थोडीशी तुम्हाला फीस जी आहे ती इन्क्रीज होताना दिसून येईल, जी की मॅक्झिमम 3% किंवा 5% जी आहे ती तुमची फीस या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता, कारण ऑफिशियली अजून याच्यावर जे आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर कुठल्याही प्रकारचं नवीन फी स्ट्रक्चर अपलोड झालेलं नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पहा, या ठिकाणी मी तुम्हाला हॉस्टेल मेस प्लस कॉलेजची कॅटेगरी वाईज किती फीस लागणार आहे पूर्ण सविस्तर माहिती देणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी क्लिअर सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आम्ही त्याचा पण रिप्लाय तुम्हाला करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। तर पहा, सर्वात अगोदर जर समजा आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण BSc नर्सिंगसाठी या ठिकाणी कॅटेगरी वाईज किती फीस तुम्हाला लागते तर त्याची आपण थोडक्यात चर्चा करूया। पहा, सर्वात अगोदर जर आपण ओपन कॅटेगरीसाठी बघितलं तुम्हाला या ठिकाणी एक ट्युशन फीस आहे जी की तुम्हाला लगभग 75,455 एवढी पे करावी लागेल। जर समजा तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये येता, तुमच्याकडे डोमासाईल सोडून बाकी कोणताच डॉक्युमेंट नाही आहे तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस पे करावी लागते। किंवा तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये येताय, FJ कॅटेगरीमध्ये येताय, NTB, NTC, NTD किंवा SBC कॅटेगरीमध्ये येताय पण तुमचं इन्कम जे आहे ते 8 लाखाच्या वरती आहे, किंवा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येताय आणि तुमचं इन्कम जे आहे ते 8 लाखाच्या वरती आहे, तुमच्याकडे अदर डॉक्युमेंट असून पण काय फायदा होत नाहीये, तर तुम्हाला या ठिकाणी ओपन कॅटेगरीची पूर्ण फीस पे करावी लागेल। त्याचबरोबर डेव्हलपमेंट फीस पण तुम्हाला पूर्ण पे करावी लागते ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, जी की 7,545 रुपये आहे। त्यानंतर जर आपण टोटल फीसचा विचार केला तर जवळपास 83,000 रुपये जे आहेत तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस पे करणं आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना। किंवा जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात SC ST कॅटेगरी सोडून पण तुमचं इन्कम 8 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला ही टोटल ओपन कॅटेगरीची जी फीस मी आता शेअर केली ना, ही तुम्हाला टोटल 83,000 ला 83,000 जी आहे ती या ठिकाणी ॲडमिशन करताना पे करावी लागेल। किंवा तुम्ही एकदम शेवटी स्पॉटमध्ये ॲडमिशन कराल तरी तुम्हाला ही टोटल फीस जी 83,000 दिसत आहे ना, तर ही पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी पे करावी लागेल। त्यानंतर जर आपण विचार केला OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे की नॉन क्रिमिलेअर आहे आणि तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फी जी आहे ती फक्त 50% पे करावी लागतं, अर्धी तुमची गव्हर्नमेंट पे करतं। मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, जो नवीन रूल लागू झालेला आहे फी स्ट्रक्चर मुलींसाठी 100% माफी आहे, त्याचा मी एक डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही चेक करू शकता समजा। तर पहा, ट्युशन फीची जर चर्चा केली आपण OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं की इन्कम 8 लाखापेक्षा खाली असेल, कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट असतील समजा, तर एक 37,728 एवढी तुम्हाला या ठिकाणी फीस देणं पडेल। डेव्हलपमेंट फीस OBC कॅटेगरीला विद्यार्थ्यांना पूर्ण पे करावी लागते, जी की लगभग 7,545 रुपये आहे। टोटल फीसचा जर विचार केला तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयरला जी पे करायची आहे तर लगभग 45,273 एवढी OBC कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांना जी आहे ती या ठिकाणी BSc नर्सिंगची फीस देणं पडते, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर आपण चर्चा केली की NTB, NTC, NTD किंवा VJ किंवा SBC कॅटेगरीमध्ये तुम्ही येताय, तुमचं इन्कम 8 लाखाच्या खाली आहे, तुम्हाला स्टेट कोट्यामधून जी आहे ती 85% स्टेट कोट्यामधून काउन्सिलिंग थ्रू अलॉटमेंट होतं, तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ट्युशन फीस पे करायची गरज नाही आहे। तुमची 100% ट्युशन फीस जी आहे ती गव्हर्नमेंट पे करतं, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे फ्री एज्युकेशन जे आहे ते या ठिकाणी दिलं जातं। तुम्हाला फक्त या ठिकाणी जी डेव्हलपमेंट नावाची फीस राहते ना कॉलेज डेव्हलपमेंटची, ती तुम्हाला पे करावी लागेल, जी की तुमची 7,545 रुपये जी आहे ती या ठिकाणी फीस तुम्हाला बघायला भेटते। तर जे विद्यार्थी VJ, NTB, NTC, NTD आणि SBC कॅटेगरीमध्ये येत आहे, तुमचं इन्कम 8 लाखाच्या खाली असेल, तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट असतील, तुम्हाला 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करून जर ऑनलाईन अलॉटमेंट झालं कॉलेज तर तुम्हाला 7,545 रुपयामध्ये जे आहे ते ॲडमिशन दिलं जाईल। आणि हीच फीस तुम्हाला कंटिन्यू जी आहे ती सेकंड इयर आणि थर्ड इयर फोर्थ इयरला पण पे करणं पडेल, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर आपण समजा SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा विचार केला तर तुम्हाला पहिल्यापासूनच जे आहे ते पूर्ण एज्युकेशन फ्रीमध्ये दिलं जातं। जर तुम्ही समजा SC ST कॅटेगरीमध्ये येताय आणि तुमच्याकडे कॅटेगरीचे पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट आहे, तुम्हाला 85% स्टेट कोट्यामधून जर अलॉटमेंट झालं तर तुम्हाला ट्युशन फीस पण गव्हर्नमेंट पे करता अगोदरपासून आहे, तुमची डेव्हलपमेंट फी जी आहे ती तुम्हाला स्कॉलरशिप थ्रू या ठिकाणी 100% दिली जाते आणि तुम्हाला टोटल फी या ठिकाणी काहीही पे करायची गरज नाही। जस्ट तुम्हाला ॲडमिशन फॉर्मची जे काय 1,500 रुपये आहे ना, तर तेवढे पे करून तुम्हाला या ठिकाणी 100% जे आहे ते ॲडमिशन भेटून जाईल BSc नर्सिंग कोर्ससाठी, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर समजा आपण बघितलं की काही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतील पण त्यांचं इन्कम जे आहे ते 8 लाखापेक्षा खाली असेल तर तुम्ही EWS किंवा EBC कोट्यामधून जे आहे ती काउन्सिलिंग करू शकता।
तर याचा तुम्हाला बेनिफिट असा होतो की तुम्हाला जी काय ट्युशन फीस देणार राहते प्लस डेव्हलपमेंट फीस राहते ना, तर ही दोन्ही तुम्हाला 50% जी आहे ती फ्री राहते. 50% तुमचं गव्हर्नमेंट पे करतं, 50% तुम्हाला पे करावं लागते. आणि ती जर बघितली आपण तर टोटल मिळून तुम्हाला 41,500 एवढी फीस या ठिकाणी देणं पडेल, जी की तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन करायला जाताल आणि तीच तुमची कंटिन्यू सेकंड इयर थर्ड इयरकडे केली जाईल. समजा 41,500 रुपये जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी 41,500 रुपये फीस जी आहे ती तुम्हाला EWS किंवा EBC वाल्या विद्यार्थ्यांना बघायला मिळते, जे की उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आहे, जे की BSc नर्सिंगसाठी तुम्हाला बघायला मिळतं. त्यानंतर तुम्ही जर समजा या ठिकाणी जो काय NRI कोटा राहील किंवा जे काय वॅकंट सीट राहतील 15% कोटा किंवा स्पॉटमध्ये जाऊन जर समजा तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन करताय कॉलेजमध्ये जाऊन, तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 83,000 रुपये जी आहे ती टोटल फीस पे करावी लागेल. मग तुम्ही SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहात, तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहे किंवा तुम्ही OBC मध्ये येताय, VJ मध्ये येताय, NTB मध्ये येताय, तुमचं इन्कम 8 लाखाच्या खाली आहे, तुम्हाला म्हणजे कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट आहे, तरी पण तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही आहे. जर तुम्ही जर समजा डायरेक्ट जाऊन स्पॉटमध्ये ॲडमिशन कराल तर ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. कॅटेगरीचं बेनिफिट त्याच विद्यार्थ्यांना मिळतं की ज्यांना की राऊंड 1 पासून जे काय 6-7 राऊंड होतील, स्टे वॅकन्सी राऊंड जरी झाला तरी तुम्हाला ऑनलाईन जर अलॉटमेंट झालं 85% स्टेट कोट्यामधून आणि तुमच्या कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट आहे तर तुम्हाला कॅटेगरीचं पूर्ण बेनिफिट दिलं जातं. पण तुम्ही IQ कोट्याच्या सीटमध्ये किंवा स्पॉटमध्ये ॲडमिशन करणार आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारची कॅटेगरीची स्कॉलरशिप मिळत नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर ॲडमिशन झाल्याच्या नंतर तुम्हाला काही दिवसांनी एक युनिव्हर्सिटीची एलिजिबिलिटी फीस पे करावी लागते, जी की MUHS नाशिक युनिव्हर्सिटी राहते ना त्यांच्यापाशी तुम्हाला द्यावी लागते. त्यासाठी जर आपण बघितलं तर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्यासाठी रजिस्ट्रेशन फीस जी आहे ती जवळपास 1,300 रुपये तुम्हाला बघायला भेटते. एलिजिबिलिटी फीसचा विचार केला आपण तर 5,000 रुपये बघायला भेटते. टोटल फीसचा विचार केला तर 6,300 जी आहे ती तुम्हाला एक्स्ट्रा फीस देणं आहे आणि जे काय ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना देणं पडते. आणि ही जी आहे ती MUHS नाशिक युनिव्हर्सिटीची जी एलिजिबिलिटी फीस आहे ना ती आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. काही कॉलेज जे आहे ते फी स्ट्रक्चरमध्ये मेन्शन करत नाहीये, कारण ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन फक्त तुमच्याकडून कॉलेज फीस घेतली जाते. ही जी फीस आहे तुम्ही अदर कॉलेजमध्ये ॲडमिशन केल्याच्या नंतर अदर कॉलेज पण तुमच्याकडून घेतील. जसं की मी KJ सोमयाचं तुमच्याबरोबर शेअर केलं, ते कॉलेज कुठल्याही प्रकारे घेत नाहीये समजा, पण त्यांनी हे तुमचं ॲडमिशन झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतील की युनिव्हर्सिटीचा एलिजिबिलिटी फीस राहतो आणि ते नंतर घेतील समजा. पण या कॉलेजनं अगोदरच या ठिकाणी मेन्शन केलं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळून जातं. त्यानंतर जर समजा आपण रिझर्व्ह कॅटेगरीचा विचार केला, यामध्ये ओपन कॅटेगरी EWS कॅटेगरी सोडली तर बाकी सर्व कॅटेगरी ज्या आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात. जसं की तुमची OBC झाली, VJ झाली, NTB, NTC, NTD झाली, SBC झाली, SC ST झाली, तर यांच्यासाठी रजिस्ट्रेशन फीस 1,300 रुपये बघायला भेटते. एलिजिबिलिटी फीस जी आहे ती तुम्हाला 1,300 बघायला भेटते. टोटल 2,600 रुपये या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सिटीची एलिजिबिलिटी फीस जी आहे ती या ठिकाणी पे करावी लागेल. बाकी तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन करताय किंवा 15% कोट्यामधून करताय किंवा NRI किंवा फॉरेनचे स्टुडंट आहे किंवा अगेन्स्ट NRI कोट्यामधून जाऊन तुम्ही ॲडमिशन करताय तर जवळपास तुम्हाला ही जी फीस आहे 18,850 रुपये एवढी पे करावी लागेल. ही गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता. तर ही जी फीस होती पूर्ण मी कॅटेगरी वाईज विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केली आहे. त्याचबरोबर तुमचा खूप सारा डाऊट मला लास्ट व्हिडिओमध्ये येत होता की सर हॉस्टेल आणि मेसची फीस किती असेल. तर या कॉलेजसाठी आपण जर हॉस्टेलचा विचार केला तर तुम्हाला दरवर्षी 20,000 रुपये जी आहे ती फीस या ठिकाणी बघायला मिळते. त्याचबरोबर मेसची तुम्हाला 20,000 रुपये फीस या ठिकाणी दिसून येते. तर टोटल 40,000 रुपये जी आहे ती तुम्हाला दरवर्षी या ठिकाणी फीस पे करावी लागेल. जर तुम्हाला उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अलॉटमेंट होतं आणि तुम्ही जर समजा हॉस्टेल आणि मेस जॉईन करताय कॅम्पसमध्येच आहे समजा, तर तुम्हाला या ठिकाणी 40,000 रुपये जी आहे ती एका वर्षाची फीस पे करणं पडते. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. पण हॉस्टेल कंपल्सरी नाही आहे आणि मेस पण कंपल्सरी नाही आहे. तुम्ही बाहेर पण राहू शकता. साईटला जे काय विलेज राहतात तिथं पण तुम्हाला राहण्यासाठी एकदम चांगली अशी जागा समजा त्या ठिकाणी पण भेटून जाईल. पण तुम्हाला हॉस्टेल आणि मेस जॉईन करणार असेल तुम्हाला 40,000 रुपीज जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी फीस पे करावी लागेल. हा एक डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि नेक्स्ट कॉलेज तुमचं कोणतं आहे ज्याचा की आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते फी स्ट्रक्चरची चर्चा करणार आहोत, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, कारण येणारी जी काय ॲडमिशन प्रोसेस राहील BSc नर्सिंग ANM GNMची किंवा MBBS BDSची ती पूर्ण विथ डिटेल एक्सप्लेन करून याच चॅनलवर आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमच्याबरोबर कॉलवरून तुमचा प्रत्येक डाऊट जो आहे तो 2024ची ॲडमिशन प्रोसेस संपेपर्यंत सॉल्व्ह करायचा असेल, त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक अपडेट जी आहे ती पर्सनली हवी असेल किंवा मग तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहे काउन्सिलिंगचा किंवा चॉईस फिलिंग करणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी कोणता डाऊट येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कॉलवर आमच्यासोबत बोलायचं असेल किंवा डॉक्युमेंटबद्दल काही डाऊट असेल आणि आमच्यासोबत कॉलवर बोलून किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला पर्सनली गाईड हवा असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की एक 500 रुपीज चार्ज तुम्हाला बघायला भेटतो. जर तुम्हाला जॉईन होणार असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. आम्ही तिथून पर्सनल आमचा नंबर शेअर करू कॉलिंगसाठी आणि व्हॉट्सअप आणि कॉलवर तुमच्याबरोबर 24 आवर्स आम्ही कॉन्टॅक्टमध्ये खात्रीशीर राहू.